नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शिक्षण व्यवस्थेत मनुस्मृती लागू झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार, धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे शहर वाहतूक शाखेची कारवाई, शहरात आलेल्या अवजड वाहनांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई। धुळ्यातील स्टेशन रोड चौकातील रस्त्याची दुरुस्ती करा, संविधान समितीचे बांधकाम विभागाला निवेदन। 10वी-12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कमलाबाई कन्या शाळेतील मुलींचा RPI तर्फे करण्यात आला जाहीर सत्कार। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। राज्य शासनाने शिक्षण व्यवस्थेत मनुस्मृती ग्रंथाचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला असून त्या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानणारा आहे, त्यामुळे या विचारधारेला कोणीही धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये। मनुस्मृती हा ग्रंथ मागासवर्गीयातील पुरुषांचाच नव्हे तर महिला वर्गाच्या विरोधात आहे। शिवाय मनुस्मृती ग्रंथात महिलांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाही, तसेच बहुजनांना कमी लेखणारा ग्रंथ आहे। त्यामुळे शासनाने या मनुस्मृती ग्रंथाचा उदो करू नये व शालेय शिक्षण व्यवस्थेत मनुस्मृतीचा समावेश करू नये, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा धुळे जिल्हा ओबीसी आरक्षण बचाव समितीने दिलेला असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत मनुस्मृतीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। दरम्यान या प्रसंगी ओबीसी आरक्षण बचाव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य शासनाच्या शालेय विभागाने शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथातील काही श्लोकांचा समावेश करण्याचा आराखडा तयार केला आहे आणि आराखडा तयार करीत असताना त्यामुळे आमचे मागासवर्गीय, बहुजन, ओबीसी सर्व समाजाचा याच्यात घोर अपमान आहे। मनुग्रंथ हा मागासवर्गीय पुरुषांनाच नव्हे तर महिलांच्या बाबतीत सुद्धा नकारात्मक आहे। विषमतावादी हा ग्रंथ असून या ग्रंथातील श्लोकांना शासनाने शालेय शिक्षणात समावेश करू नये। आम्ही सर्व समाज बांधव त्याचा विरोध करीत आहेत। जर शासनाने हे धोरण अवलंबलं आणि चालू ठेवलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि मनुस्मृती ग्रंथाचं दहन करेल। आता आम्ही जिल्हाधिकारी धुळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत। धुळे शहरातील मालवाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अवजड वाहनांना शहरात सकाळी 8 ते रात्री 8 वाजेदरम्यान बंदी करण्यात आलेली होती। मात्र यापूर्वी काढलेल्या वरील जाहीरनाम्यात पोलीस अधीक्षकांनी बदल केलेले असून नवीन जाहीरनाम्यानुसार आता अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेदरम्यान धुळे शहरात येण्यास बंदी करण्यात आलेली आहे। तसेच यापूर्वी सूट देण्यात आलेले बांधकाम साहित्य पोहोचविणारे वाहने यांना देखील सदर काळात बंदी करण्यात आलेली आहे। जाहीरनाम्यानुसार धुळे शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी बंदी असलेल्या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी माननीय श्री भूषण कोते साहेब यांनी प्रसारमाध्यमांना सदरची माहिती दिली। नमस्कार, मी API भूषण कोते, शहर वाहतूक शाखा धुळे। आता मागील काही दिवसापूर्वी आपण एक नोटिफिकेशन जारी केलं होतं अवजड वाहनांना शहरात प्रवेशासंदर्भात। तर त्या नोटिफिकेशनद्वारा आपण अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व वाहनांवर शहरात सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेदरम्यान प्रवेशाला बंदी दिलेली आहे आणि अशा वाहनांवर जर त्यांनी शहरात प्रवेश केला या वेळेत तर आपण त्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत आणि ही वाहनं आपण शहराच्या बाहेर पाठवित आहोत। तर ह्या कारवाई आम्ही दररोज शहरातल्या मुख्य चौकांमध्ये आमचे जे कर्मचारी आहेत वाहतूक शाखेचे ते कारवाई करत आहेत। मागील 2 ते 3 दिवसात रोज आम्ही अशा 15 ते 20 वाहनांवर कारवाई करत आहोत। आज रोजी देखील आम्ही असे एकूण
13 वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि सदरचे वाहने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा शहराबाहेर ते पाठवण्यात आलेले आहे. यापुढे देखील या कारवाया अशाच चालू असणार आहे. तरी मी सर्व जे वाहनधारक आहेत, अवजड वाहतूक करणारे वाहनधारक, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्याच्या नोटिफिकेशनचे व्यवस्थित वाचन करावे व त्यात दिलेल्या वेळेचे आपण पालन करावे. त्यात बंदी असलेल्या वेळेदरम्यान अवजड वाहन आपल्या शहरात आणू नये, त्यामुळे अपघात होऊ शकतात, तसेच वाहतुकीच्या देखील समस्या निर्माण होतात. धुळे शहरातील स्टेशन रोड, लेनिन चौक ते रेल्वे स्टेशन चौक या अत्यंत रहदारीच्या रस्त्याची दुरावस्था झालेली असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदनं देण्यात आली. त्याचप्रमाणे टेक्स्टाईल मिलच्या गेटसमोर जलवाहिनी दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी ते खड्डे न बुजविल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे वरील रस्त्यासह खड्ड्याची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे शहर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी संविधान संरक्षण समितीचे हरिचंद्र लोंढे, भगवान वाघ, छोटूलाल मोरे, रमेश शिरसाट, धनंजय गाळणकर, चेतन बाविस्कर, नारायण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. शासन शहर विकासांसाठी रस्ते, गटारी याकरता लोकप्रतिनिधींना मुबलक निधी देत असतो. तो निधी मानपा किंवा BNC, PWD यांच्या माध्यमातून खर्च केला जात असतो. परंतु तो निधी योग्य प्रकारे खर्च केला जात नाही. कामं एकदम निकृष्ट प्रतीचे असतात. 6 महिन्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात. खड्ड्यामुळे मूळ कारण ॲक्सिडेंटचं, मृत्यूचं खड्डे हेच आहेत. अशा स्वरूपाचा आता धुळे शहरातील फाशे पूल, याला लेनिन चौक म्हणतात, तर रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे या ठिकाणी चालू बनवलेल्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी लक्ष दिलं जात नाही आणि त्या खड्ड्याच्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. सदरचा परिसर हा शाळा, कॉलेज, विद्यार्थी रहदारीचा, रेल्वे स्टेशन, इथून येणारी पब्लिक रहदारीचा प्लेस आहे. मुख्य रस्ता असल्या कारणामुळे वाहतुकीची दळणवळणची व्यवस्था इथं जास्त आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त होतंय. तर यास BNC यांनी जो बनवलेला रस्ता आहे तो तात्काळ दुरुस्त करावा, ठेकेदाराला तसे आदेश द्यावे. या संदर्भात आम्ही धुळेकर या संघटनेमार्फत समविचारी लोक या ठिकाणी माननीय अभियंता यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेतील 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेत मुलींनी संपूर्ण महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात कमलाबाई कन्या शाळेचे नाव लौकिक केलेले असून अशा गुणवंत मुलींचा आज रोजी धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी कमलाबाई कन्या शाळेत जाऊन त्या गुणवंत विद्यार्थिनीचा जाहीर सत्कार केला. दरम्यान याप्रसंगी कमलाबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापक मनीषाताई जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ, उपाध्यक्ष समाधान बैसाने, डॉक्टर प्राध्यापक नागसेन बागुल, राजूबाबा शिरसाट, चंद्रबनी खैरनार, सिद्धार्थ वाघ, बटू देवरे यांच्यासह कमलाबाई कन्या शाळेतील शिक्षिका, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. हा शिक्षणाचा मूलमंत्र घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची शिदोरी या महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात स्त्री शिक्षण संस्थेचे जे संपूर्ण महाराष्ट्राला नावलौकिक असं जे काही नाव आहे ते म्हणजे कमलाबाई हायस्कूल. कमलाबाई हायस्कूलमध्ये या ठिकाणी ज्या 14 मुली 10वी आणि 12वीमध्ये उत्तुंग शिखर या ठिकाणी गाठलेला आहे, त्यांचा सत्कार RPIचे जे काही जिल्हा उपाध्यक्ष आहेत समाधान बैसाने, दक्ष पत्रकार संघाचे बापू बागू, त्याच पद्धतीने RPIचे जिल्हा फेडरेशनचे मणिबाबा खैरनार, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उंच भरारी द्यावा, त्यांच्या प्रेरणा उत्तुंग करावा असा या ठिकाणी आमचा एक हेतू आहे आणि या हेतूच्या माध्यमातून त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.